मित्रहो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर L.A. पाटील. आपण गीता रहस्यातलं 9वं प्रकरण, ज्याचं नाव आहे अध्यात्म, याचा अभ्यास करीत आहोत. आधीच्या व्याख्यानात आपण अनेक महत्त्वपूर्ण संज्ञांचा परिचय करून घेतलेला आहे. त्या व्याख्यानात सांगितल्यानुसार एक प्रश्न जो अजून क्लिअर व्हायचा आहे तो असा आहे की परब्रह्म निर्गुण आहे आणि ही जी दृश्य सृष्टी आहे ज्याच्यात मनुष्य म्हणून आपण वावरतो, पशु पक्षी नद्या डोंगर हे सारं जे दिसतं ही दृश्य सृष्टी आहे. ही आहे सगुण. हिला अनेक प्रकारची नावं आहेत, रूपे आहेत, आकार आहे, रस रूप गंध, अनेक प्रकारच्या सात्विक राजस आणि तमस अशा गुणांनी ही सृष्टी बनलेली आहे. ही गुणांनी बनली आहे म्हणजे ही बनण्यासाठी, प्रत्येक वस्तू बनण्यासाठीचं काहीतरी कारण आहे. कारण वस्तू बनली ते कार्य आहे, ती बनण्याचं काही कारण आहे. कॉज अँड इफेक्ट, कार्यकारणाने वस्तू निर्माण होताना दिसते. म्हणजे हे जी नामरूप आहेत यांना गुण आहेत म्हणून ही नाशवंत आहेत. ही सत्य नाहीत, ही असत्य आहेत. ही आपल्याला दिसतात परंतु आपल्यालाही अनुभव घेता येतो की ही नाशवंत आहेत. मनुष्य जन्मतो, आयुष्य जगतो आणि मृत्यू पावतो. अनेक प्रकारच्या नावारूपांनी बनलेलं ही जी सृष्टी आहे ही मिथ्या आहे, म्हणजे नाशवंत आहे. ही अनित्य आहे. मग अशा तऱ्हेची नाशवंत, अनित्य, जिच्यात अनेक गुण आहेत अशी ही सृष्टी निर्गुण ब्रह्मापासून कशी निर्माण झाली, हा प्रश्न, या प्रश्नावर आपण चर्चा करतो आहोत. कारण एक सत्कार्यवाद असं सांगतो, कारणात जे गुण असतात ते कार्यात येतात आणि कार्यात जे गुण आपण अनुभवतो ते नक्कीच कारणात असतील. म्हणजे ऊस आणि साखर, ऊसापासून साखर बनते. साखर हा परिणाम आहे, साखर हे कार्य आहे, ऊस हे कारण आहे. ऊसात जे गुण आहेत ते साखरेत येतात. याचा अर्थ कारणातले गुण कार्यात येतात किंवा कार्यातले गुण बघून आपण कारणाचा अंदाज बांधू शकतो. हा सत्कार्यवाद आहे. जे कारणात नाही ते कार्यात असू शकत नाही, हा सत्कार्यवाद आहे. शून्यापासून म्हणजे नाहीपासून नाहीच निर्माण होईल. आहे व्हायचं असेल तर आहेपासूनच होईल. म्हणजे काहीही नाही आणि साखर बनवायची असं होऊ शकत नाही. आणि म्हणून मग कारणाशिवाय कार्य शक्य नाही. धूर दिसतो याचा अर्थ आग आहे. अशा तऱ्हेची या दृश्य सृष्टी जी निर्माण झाली ती कार्यकारण परिणामांमुळे. मग हा जो सत्कार्यवाद आहे, हा सत्कार्यवाद असं सांगतो
की सत्य असेल त्याच्यापासून सत्यच निर्माण होईल, असत्य असेल त्यापासून असत्य निर्माण होईल, नित्य असेल त्याच्यापासून नित्य तयार होईल, निर्गुणापासून निर्गुणच, सगुणापासून सगुणच. आपण चर्चा करतो आहोत की निर्गुणापासून सगुण. निर्गुण काय? ब्रह्म. सगुण काय? सृष्टी. ब्रह्मापासून सृष्टी कशी काय निर्माण होऊ शकते? याला उत्तर अद्वैत वेदांत देतं. अद्वैत वेदांत सांगतं की ब्रह्म आहे आणि सृष्टी आहे, हे दोन नाहीतच. ब्रह्म आणि सृष्टी याच्यात द्वैत नाही, हे दोन नाहीत, हे एकच आहे. जी सृष्टी आपल्याला दिसते ती सत्य नाही, ती नाशवंत आहे, ती मिथ्या आहे, ती माया आहे. म्हणजे जर ब्रह्म सत्य आहे तर हे जी दृश्य सृष्टी आहे हा आभास आहे, हे निर्माण झालेलंच नाही, तो सगुण ब्रह्माचाच भाग आहे. सृष्टी, सगुण सृष्टी आणि ब्रह्म याच्यात द्वैत नाही, हे दोन नाही, हे एकच आहे. जसं सांख्य योगात प्रकृती वेगळी मानली, तिचे गुण वेगळे मानले, पुरुष वेगळा मानला, त्याचे गुण वेगळे मानले. पुरुष हा जणू काही तिच्यात आत्मा आहे आणि प्रकृती हे मूळ द्रव्य आहे, ज्या मूळ द्रव्यापासून सत्व, रज आणि तमो गुणांची साम्य अवस्था संपली की अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळं हे जगत निर्माण होतं. तर त्या सांख्यांमध्ये दोन द्वैत मानलंय, प्रकृती आणि पुरुष. म्हणून त्यांच्यामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे की हा जो वाद आहे, सत्कार्यवाद, हा सत्कार्यवाद अद्वैत वेदांताला लागू होत नाही. कारण अद्वैत वेदांत विवर्तवाद मानतं. विवर्त म्हणजे काय? की एखाद्या गोष्टीपासून दुसरी एक गोष्ट निर्माण होते, याला आपण परिणाम म्हणतो. असं न होता त्या गोष्टीपासून जे निर्माण होतं, त्याच जे भासतं तो आभास असतो, तो केवळ आभास असतो. त्याला विवर्त असं म्हणतात. म्हणून मग विवर्तवाद हा विवर्त शब्दापासून आलेला वाद आहे. मूळ वस्तू जेव्हा भलतीच भासू लागते, म्हणजे ब्रह्म हे भलतंच भासू लागतंय. ब्रह्म ज्यावेळेस भलतंच भासतंय म्हणजे काय? ब्रह्मापासून, ब्रह्म जर आदी कारण ह्या सृष्टीच्या निर्मितीचं आहे, तर ही सृष्टी मला सत्य दिसते. परंतु ती सत्य दिसण्यामागे ती असत्य आहे. कारण ती नित्य नाही, ती नाशवंत आहे. मला जो सत्य दिसते तो माझ्या डोळ्यांना वाटणारा भ्रम आहे. जसं मंद अंधारात एक दोरी पडलेली आहे, ती आपल्याला सर्प भासते, प्रत्यक्षात ती दोरी आहे. आपण सर्पाचे जे गुण आणि चित्र आपल्या चित्तात साठवून ठेवलंय, त्यावरून आपण
दोरीला सर्प बनवू बघतो. म्हणजे जे असतं त्यापासून भलतंच दिसू लागतं, याला विवर्त म्हणतात. हा विवर्त वादामुळे होणारा आभास आहे. म्हणून हे जे दृश्य जगत आहे, ही जी सृष्टी आहे, जिच्यात आपण वावरतो, ही मिथ्या आहे. हे सर्व मिळून परब्रह्म आहे. दोन नाहीच आहेत. सृष्टी आणि परब्रह्म हे दोन नाही, ते एकच आहे, असं अद्वैत वेदांत. अद्वैत, द्वैत नाही असं. ब्रह्म आणि सृष्टी दोन नाही, ते एकच आहे. हा अद्वैत वेदांताचा, अद्वैत शब्दाचा अर्थ आहे. आदि शंकराचार्यांनी सांगितलेला हा अद्वैत वेदांत आपल्याला असं सांगतो की लोक जे समजतात की परब्रह्म आणि सृष्टी वेगवेगळे आहेत, दोन आहेत, ते दोन नसून एकच आहे. आणि जर ते एकच आहेत तर मला जे दिसतंय, माझ्या डोळ्यांना जे दिसतंय, ते मिथ्या आहे. आणि म्हणून मग निर्गुण परब्रह्मापासून सगुण सृष्टी निर्माण झाली, हे वाक्यच मुळात चुकीचं आहे. निर्गुण ब्रह्मापासून जे निर्माण झालं ते ब्रह्मच आहे. आपला तो भ्रम आहे. कारण ते द्वैत नाही, ते एकच आहे. परब्रह्म आणि ही सृष्टी ही एकच आहे. कारण त्याच्या बुडाशी, या सृष्टीतील प्रत्येक वस्तूच्या बुडाशी एकच सत्य असं द्रव्य आहे, ते म्हणजे परब्रह्म. म्हणून परब्रह्माने पूर्णपणे व्यापलेली, कणाकणात भरलेलं जर कोणतं सत्य नित्य द्रव्य असेल तर ते परब्रह्म आहे. आपल्यात असलेला आत्मा हा परब्रह्मच आहे. हा आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहेत. ब्रह्माचंच रूप आत्मा आपल्या शरीरात आहे. आणि म्हणून तर चैतन्य आहे. म्हणून तर आपण जीवन जगत आहोत. परब्रह्माच्या त्या अंशामुळे माझ्यात चैतन्य आहे, मी हालचाल करतोय. आणि ज्यावेळेस आत्म्याला जाणण्याची जिज्ञासा, ज्ञान जिज्ञासा असते, ज्ञान प्राप्त करून कर्मयोग साधत, आत्म्याचं ज्ञान प्राप्त करत, आत्म्याच्या पातळीपर्यंत जात, ब्रह्मज्ञानाला प्राप्त करत, ज्यावेळेस आपलं चित्त पूर्णपणे शुद्ध होतं, बुद्धी समत्व होते, बुद्धीत समभाव येतो, सुखदुःखाच्या पलीकडे बुद्धी जाते, शुद्ध अशुद्धाच्या पलीकडे, म्हणजे सारखं वाटू लागतं. मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह पूर्णपणे साधला जातो. म्हणजे इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण आहे, मनावर नियंत्रण आहे, चित्त शुद्ध आहे, बुद्धी केवळ शुद्ध बुद्धी आहे, वासनात्मक बुद्धी संपलेली आहे. अशा वेळेस आत्म्याची जी अनुभूती होते, ती अनुभूती झाली तर ब्रह्माची अनुभूती होऊ शकते. आणि आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहे. ब्रह्मात्मैक्य, दोन्ही एकच आहेत असं जेव्हा होतं त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारचं शुद्धीकरण प्राप्त होतं. आणि ही जी शुद्ध अवस्था आहे हीच मोक्षाची अवस्था आहे.
सच्चित आनंदाच्या वरचं ब्रह्म ज्यावेळेस रिअलाइज होतं, ज्यावेळेस त्याची अनुभूती होते, त्यावेळेस ब्रह्मात्मैक्य साधलं गेलं असं म्हणतात. आणि मग जगण्यात शांती समाधान येतं. आणि शांती समाधान आणि आनंद हाच जर जगण्यातला परमपुरुषार्थ असेल, परमसाध्य असेल, तर अजून काय पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस राग लोभ द्वेष संपून गेलेला असतो, अशी स्थिती येते, त्याला मोक्षाची अवस्था आहे असं म्हणतात. आणि मग या अवस्थेच्या पर्यंत पोहोचण्यासाठी जे पातंजल योगात योगशास्त्राच्या द्वारे ध्यान आणि समाधी अवस्था हीच मोक्षाची अवस्था असं म्हटलं जातं. आणि म्हणून मग द्वैत संपून जाणं, सुख आणि दुःख हे दोन आहेत, हे द्वैत आहे, हे संपणं. शुद्ध आणि अशुद्ध हे द्वैत आहे, हे संपून जाणं, अद्वैत होणं हाच मोक्ष आहे. आणि म्हणून मग जो एक अत्यंत महत्त्वाचा अद्वैत वेदांतात एक श्लोक आहे की ज्याच्यात लाखो ग्रंथांमध्ये जे सापडणार नाही असं गीतेतला हा जो सिद्धांत आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. ब्रह्म सत्य आहे, जग म्हणजे जगातील नाशवंत साऱ्या वस्तू या मिथ्या आहेत, असत्य आहेत. आणि माझ्या शरीरातील आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहे असा याचा अर्थ आहे. हे ज्यावेळेस लक्षात येतं, हा झाला अभ्यास. हे आचरणात जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मोक्षाचा प्रश्न नाही. हे जे भगवद्गीतेत आणि गीता रहस्यात सांगितलंय, याच्यासाठी कर्मयोग हा जास्तीचा महत्त्वाचा मानून भगवद्गीता ही प्रवृत्तीपर ग्रंथ आहे, निवृत्तीपर नाही, असं जे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्याद्वारे सांगितलंय ते समजून घेतलं पाहिजे. तरच केवळ ज्ञान घेऊन व्यक्तिगत मोक्षासाठी जंगलात जाऊन भक्ती करणं हे एकट्यासाठीची शांती प्राप्त होईल कदाचित, परंतु समाजात राहून समाजातले प्रश्न समजून घेऊन, राष्ट्रातले प्रश्न समजून घेऊन, राष्ट्रासाठी विद्वान पुरुषांनी कर्मयोग साधावा, तरच हे जगत विश्वाचं कल्याण साधलं जाऊ शकतं. हा मेसेज अत्यंत उच्च दर्जाच्या या भगवद्गीतेमार्फत गीता रहस्याद्वारे लोकमान्य टिळकांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तो समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आपण हे ऐकावं, काही सूचना असतील त्या जरूर सांगाव्यात, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. आभारी आहे.